सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे मतदान, तर ते करण्यासाठी आम्ही चाललेलो। आज उशीर झालेला आहे खरं तर, आणि समूह सम्राट आमच्या बरोबर आलेले। दीदीच्या गावी गेलो तर येताना सम्राट नव्हता आला, समूह आलती आमच्या बरोबर, आणि सम्राट नंतर मग आलेला आहे 2 दिवसासाठी। आणि अक्षरशः आता आज उद्या ते जातील सुद्धा। आणि मावशीकडे आलो म्हटलं की नाही की काहीतरी छान स्पेशल असं खाऊ वाटतं आमच्या सम्राटला नेहमीच। तरी सम्राटची इच्छा होती की मावशी आप्पे करायचे राहिलेले, पण काल पण उत्तप्पा केलता आणि आज पण डोसा केलेला आहे। तर ते खायचं सम्राटचं काम चाललेलं आहे। सम्राट असा छान मस्त खवय्ई आहे, कारण की तो आहे ना कुठल्याही पदार्थाला छान अशी कॉम्प्लिमेंट देतो, त्याच्यामुळे त्याला खाऊ घालू वाटतं। सम्राट कसं झालंय सांगायचं? मला नाही, चॅनल सांगायचं। अगं ते दिसतच नाही काय चाललंय। खाल्लं शूटिंग बुवा। हा त्याला चार सई, त्याला चार। छान आहे का ए राणू? छान आहे का? ओके, खावा खावा। वोटिंग सेंटर आमच्या घराच्या मागे जी प्राथमिक शाळा आहे तिथं होतं, आणि तुम्ही बघू शकता दुपारच्या साधारण 2-2:30 वाजलेले आहेत आणि पूर्णपणे शांतता आहे। अगदी तुरळक गर्दी होती, रस्ता तर काय पूर्णपणे मोकळाच होता। आणि अशा भर दिवसाभर उन्हामध्ये आम्ही मतदान करण्यासाठी गेलो। मतदान करून आलेलो आहोत आणि बाहेर प्रचंड ऊन आहे, पण आम्हाला आमचंच काम होतं, तर त्याच्यामुळे सकाळी लवकर जायला जमलं नाही। आणि नंतर पण मग ह्यांची नाईट ड्युटी होती, तर म्हटलं मग चला आता वेळ आहे तर जाऊन येऊयात। आणि आता वरती आलेली आहे, स्टुडिओमध्ये आलेली आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी बोलूयात, तुम्हाला काहीतरी सांगूयात, कारण की मला बऱ्याचशा कमेंट्स येतात रेसिपी शोवरती, आणि इकडे पूनम शिंदेला सुद्धा येतात की ताई रेसिपी शोवरती व्हिडिओज का येत नाहीयेत, रेसिपी का येत नाहीये। जवळजवळ आता 3 आठवडे होत आले आपल्या रेसिपी जात नाहीयेत, त्याचं कारण म्हणजे हे सगळं आपलं काम। तर सगळ्यांना आता जवळजवळ माहितीच झालेलं आहे की आपण सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला त्याची ऑर्डर घेतोय, त्याच्यासोबत लाल चटणी, सांडगे, खारवडे आणि सोलापुरी शेंगा चटणी अशा पद्धतीचे 5 पदार्थ आहेत, त्याची आपण ऑर्डर घेतो। आणि या सगळ्या गोष्टीला इतका छान आणि उदंड असा प्रतिसाद मिळतोय लोकांना। आमच्या हातची म्हणणार नाही, आमच्या सासूबाईंच्या हातची चव आवडतीये, तर त्याच्यामुळे खूप छान रिस्पॉन्स आहे। आणि हे जे सगळं मॅनेजमेंट आहे, हे जे सगळं काम आहे ते आम्ही घरच्या घरीच आम्ही सगळेजण मिळून करतो। फक्त जेव्हा काही एक्सटर्नल कामाला मदत लागेल, उदाहरणार्थ सांडग्याचं पीठ मळणं जास्त महत्वाचं आहे, कारण की त्या पीठ मळण्यामध्येच त्याची चव असते, तर पीठ मळायचं काम आई करतात। पण आता इतक्या मोठ्या प्रमाणात 10-10 किलोचे सांडगे घरच्या घरी सोडणं शक्य नाहीये, तर फक्त सांडगे तोडण्यासाठी किंवा सोडण्यासाठी आम्ही बाहेरच्यांची मदत घेतो। पण बाकीचं जे काही मॅनेजमेंट आहे ते सगळेजण घरच्या घरीच करतो। तर मग इतकं सगळं ऍडजस्ट करून रेसिपी करणं अर्थातच आमच्यासाठी कठीण जाते, तर त्याच्यामुळे रेसिपी शोवरती येत नाहीये। आणि हो, आता कम्युनिटीला मी तर रोजची रोज पोस्ट टाकतच असते, कारण की तशा पद्धतीचा फीडबॅक येतो की ताई तुमचा मसाला वापरला, ही भाजी केली, ती भाजी केली, घरच्यांना आवडली, खूप छान छान असे मला रिस्पॉन्स येत आहेत, प्रतिसाद येत आहेत। तर त्याच्यावरनं जर तुम्हाला सुद्धा आपले मसाले ऑर्डर्स करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा, मला फक्त व्हॉट्सअपला हाय करा, सगळी माहिती तुम्हाला पुरवली जाईल। तर इथं बघा हे सांडगे घातलेले आहेत। आता आम्ही काय करतो, बॅच ठरवतो एका दिवसामध्ये आपण किती सांडगे घालू शकतो, तर कमीत कमी 5 किलो या प्रमाणामध्ये आम्ही एका दिवसामध्ये सांडगे घालतो, कारण की मग ते काय होतं व्यवस्थित मळले जातात, त्याची जी चव आहे ती व्यवस्थित अशी मेंटेन राहते। इथं एक सांडगे, इथं खाली म्हणजे ही आहे ना, ही परवाची बॅच आहे, वरची जी आहे ती, खालची जी आहे ती कालची बॅच आहे, का ते बऱ्यापैकी सुकलेले आहेत, हे तर पूर्णपणे सुकलेले आहेत। आता हे संध्याकाळी पॅकिंग साठी घ्यायचे। इथं हा आहे कांदा, आणि तुम्ही बघू शकता कांदा एकदम छान असा एकदम कुरकुरीत असा हा वाळवला जातो, सुकवला जातो। त्याच्यामुळे काय होतं, आपला जो काळा मसाला आहे की नाही तो 1.5 ते 2 वर्ष त्याला काही सुद्धा होत नाही। तुम्ही किती तुम्हाला जेवढे दिवस हवाय तेवढ्या दिवस स्टोअर करून ठेवू शकता। आपला हा मसाला आपण सांगत नाही की फ्रीज मध्ये ठेवा, फ्रीजच्या बाहेरच
व्यवस्थितपणे राहतो. आणि कांदा जर तुम्ही ओला वापरला ना तर तो मसाला खराब होतो. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हा सुकवला जातो. आणि इथं हे खारवडे, बऱ्याचशा जणांना खारवडे हा प्रकार माहिती नाहीये. म्हणजे मला विचारलं जातं की ताई खारवडे म्हणजे काय? तर खारवडे म्हणजे बघा हे असे सांडगे असतात, पण हे बाजरीचे सांडगे. तिथं बाजरी आहे ती सडलेली आहे आणि सडून नंतर अशी सुकवून घ्यायची आणि नंतर दळून घ्यायची. ती तयार झालेली बॅच आहे आणि ही उद्या तयार होणार आहे ती बॅच आहे. आणि आजची बॅच तिथं बघायला मिळेल. हे टोपलं छान असं दिसतंय. तर हे जे टोपलं आहे ना ते मी आत्ता म्हणजे 1-2 दिवसाखाली मी मिरच्या आणायला बाजारात गेले तर तिथे हे टोपलं मला दिसलं. आमच्या घरचं पण खराब झालेलं होतं, तर त्याच्यामुळे मला घ्यायचंच होतं आणि हे मला आवडलं. तर काय झालं, ह्याच्या आतमध्ये आम्ही पहिला हा कपडा वापरतोय आणि याच्यासोबत आणखीन एक म्हणजे 2 कपडे म्हणजे अल्टरनेट आपल्याला वापरायला बरे पडतात. पण तो जो कपडा आहे तो खराब झालेला आहे, तर त्याच्यामुळे मला नवीन कपडा शिवायचा. तर त्याच्यामुळे काय केले मी माहितीये का, इथं सुती कपडा शक्यतो ज्यावेळेस आपण टोपल्यामध्ये कपडा वापरतो त्यावेळेस तो सुती कपडा वापरायचा. म्हणजे चपात्या ज्या आहेत त्या ज्यावेळेस आपण गरम टाकतो त्याच्यामध्ये ते व्यवस्थित अशा राहतात, त्याला घाम सुटत नाही. हा माझा टॉप आहे. नेहमी आपण म्हणतो की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू करावी आणि हा चांगल्या पद्धतीचा टॉप आहे. एवढंच की ह्याचा फिटिंगचा थोडासा मला प्रॉब्लेम येत होता, तर त्याच्यामुळे मी हा वापरत नाहीये. आता ह्याला मी काय करणार आहे, या टोपल्याच्या साईजचं आहे ना याच्यावरती मला कपडा करायचा आहे, चपाती भाकरी जे काही आहे ते झाकून ठेवण्यासाठी. तर चला करूयात. मला असं वाटतं ही जी साईज आहे ना ती अगदी बरोबर आहे. कारण की टोपल्यापेक्षा नेहमी कपडा जो आहे तो मोठाच असावा, जेणेकरून अशा पद्धतीनं आपण कपडा याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि मग याच्यामध्ये चपाती भाकरी जी काही आहे ती टाकल्यानंतर असं आपण हे झाकून याच्यावरती एखादं ताट वगैरे ठेवू शकतो. असा सुद्धा कपडा वापरायला काहीच हरकत नाही. पण इथल्या ह्या ज्या कडा आहेत ना ज्या मी कट केलेल्या त्या नीटनेटक्या दिसत नाहीत, व्यवस्थित वाटत नाही. आता इकडे बघा ना, इकडच्या साईडला शिलाई आहे तर हे छान व्यवस्थित दिसतंय. तर माझ्याकडे मिनी शिलाई मशीन आहे, मग त्याचा सुद्धा वापर झाला पाहिजे. तर म्हटलं चला याच्यावरती फक्त अशा पद्धतीने आपण टीप मारली ना की आपला छान सुरेख असा कपडा तयार होईल. आणि मशीनच्या बाबतीत काय होते, जशा पद्धतीने दिवस जातील आणि जसे जसे मी त्याच्यावरती जास्तीत जास्त शिलाई काम करेल तशा पद्धतीने माझा हात बसत जातोय. जर तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, तुम्ही तिथनं ती ऑर्डर करू शकता. 4-5 वाजलेले आहेत. पण आज माईला आणि आबाला करमाळ्याला जायचंय, कारण की दीदी आणि भाऊजी त्याला घ्यायला येणार आहेत. अकलूजला घेऊन जाणार आहेत ह्या दोघांना, तर त्याच्यामुळे त्यांना सोडायचंय मम्मी पप्पांकडे. तर म्हटलं संध्याकाळची वाट न बघता आपण केक कट करूयात. तर आबा कितवा बर्थडे? आता 12 वर्षाचा आबा झालेला आहे.